आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आपण याची थेट बातचीत करणार आहोत। सर, एकतर आपण निकाल सगळे पाहिले आणि यानंतर बॅलेटवर निवडणुका घ्या अशी जी मागणी होते ही किती रास्त मागणी आहे, कारण आज शरद पवार सुद्धा मार्केटवाढीत झाले। मी पहिल्यापासून या मताचा आहे की माझं मत मी बटन दाबल्यानंतर जातं कुठे हेच कळत नाही आणि मला कळलं पाहिजे माझं मत कुठे गेलंय, कुठल्या पेटीत पडलंय, कसं पडलंय। यामुळे हाताने वोट टाकल्यानंतर माझी खात्री पटते की या डब्यात माझं मत गेलंय, तिथे ते दिसतं आणि त्यानंतर जातं कुठे, काय प्रिंट होतं आतमध्ये, नवीन काय प्रिंट झालं काय काहीच कळत नाही। आंधळी कोशिंबीर आहे। काल यालाच विरोध केला ईव्हीएमला आणि शपथ घेतली नाही या आमदारांनी, त्यामुळे आजची नेमकी भूमिका आमदारांची सगळ्या काय असणार महाविकास आघाडी? ते आता येतील सगळेजण, आल्यानंतर बघू काय करायचं। नक्कीच, पण याला जोडून देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक ट्विट केलं आणि म्हटलंय की शरद पवार यांनी पराभव जर लवकर स्वीकारला आणि त्यातून बाहेर आले तर फार बरं होईल आणि जनतेचा कौल त्यांना कळेल। सल्ला देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। शरद पवार आपले विचार आणि आपल्या ह्याच्यावरती गेले 60 वर्ष राजकारण करतात। मला वाटतं तेवढं त्यांचं वय पण नाही आहे। पण हे जे लोन आहे ईव्हीएमचं, जो मोर्चा लॉंग मार्च काढतात, मोर्चा खोलतात, त्याचं लोन संपूर्ण भारतात पेटेल? 100%। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।